नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग. आपला गोवा टूरचा भाग 2. हे बघा, आम्ही मडगाव स्टेशनवरती आता उतरलो आहे. मडगाव स्टेशनवर उतरल्यानंतर इथे आहे ना एक टॅक्सी काउंटर असतं, बाजूलाच आहे. तुम्हाला जर टॅक्सी बुक करायची असेल तर तुम्ही या काउंटरवर जाऊन बुक करू शकतात, किंवा साईडला पण टॅक्सीवाले उभे असतात, पण ते आपल्याला डबल टिबल वगैरे भाव सांगतात. म्हणून आपण सहसा आहे ना टॅक्सीज बुक करायची. आम्ही इथे बघा उतरल्यानंतर आम्हाला ते विचारत होते, पण आम्ही त्यांच्याकडनं नाही टॅक्सी बुक केली. आम्ही टॅक्सी काउंटरवर जाऊनच टॅक्सी बुक करून घेतलेली आहे. टॅक्सी बुक केल्यानंतर मग आम्ही टॅक्सीत बसलो. टॅक्सीत बसल्यानंतर आम्हाला जायचं होतं इथे आमच्या हॉटेलवर. आम्हाला जायचं होतं मडगाव स्टेशनवरून. आम्हाला ना पालोलीम बीचवर जायचं होतं, पण जिथे आम्ही हॉटेल बुक केलं आहे ना तिथे 5 मिनटावरच आहे ते बीच. तिथे ते साऊथ गोवामध्ये येतो आणि आमचा त्या हॉटेलवर ते 1 दिवसाचा मुक्काम आहे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जे नवीन असतील ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. ज्यांनी गोवा पाहिला नसेल, खास व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. त्यांना जर गोवा फिरायला जायचं असेल ना तर मडगाव स्टेशनला उतरायचं. तिकडनं मग आपण टॅक्सी बुक करून, म्हणजे तुम्हाला ज्या बीचवर जायचं तिथे तुम्ही जाऊ शकता. पण आम्ही पहिले साऊथ गोवाला गेलो, त्यानंतर टॅक्सी बुक केली. टॅक्सीला वाल्याला सांगितलं की आम्हाला हॉटेल सरोवरवरती जायचं आहे. तो बरोबर आम्हाला तिथे घेऊन गेला, आणि टॅक्सीमध्ये बसल्यानंतर आहे ना ती एवढी हिरवीगार झाडी, आणि सर्व तुम्हाला ना माडाची झाडं दिसतील, सर्व नारळांची झाडं. एकदम छान वाटतं, सगळीकडे हिरवी झाडीच झाडी. हे बघा, इथे आम्ही आता आलेलो आहोत हॉटेल सरोवरवरती. आणि आधी जे आम्ही रूम बुक केलं आहे ना, त्या रूममध्ये आधी जे राहायला होते त्यांचं चेकआउट व्हायचं होतं. तर तोपर्यंत आम्हाला 10 मिनटं सांगितलं, जरा तुम्ही वेट करा. मग तोपर्यंत आम्ही थांबलो तिथे. मग त्यांनी आमचं बघा सामान बाहेरच दिसतं. त्यांनी आम्हाला तिथे हॉटेलवर आम्ही थांबलो. मग त्यांनी तिथे आम्हाला कोकम सरबत दिलं. त्यांची ती स्पेशालिटी आहे त्या हॉटेलची. त्यांनी कोकम सरबत दिलं, त्यानंतर बिस्किट दिले, चकल्या होत्या. म्हणजे तुम्हाला जे काही खायचं ते तुम्ही खाऊ शकता, असं काही नाही. आणि हे बघा, हे हॉटेलच्या परिसरामधलं सर्व हे जे आहे ना, सर्व लोकेशन हे हॉटेलच्या बाहेरचं आहे. छान अशी बघा ना, तिथे पाणी छान असं सोडलेलं आहे, आणि बुद्धाची मूर्तीसुद्धा आहे समोरच. बुद्धाची मूर्ती हॉटेलच्या अगदी समोरच ठेवलेली आहे. बुद्ध म्हणजे शांतीचं प्रतीक आहे. आणि बघा, सामान आमच्या बॅगा तिथेच आहे. आणि हे गेटवरचा हा जो परिसर आहे तो सर्व हॉटेलच्या गेटवरचा आहे. तुमची गाडी जर असेल, तुम्ही गाडी घेऊन येत असाल तर तुमची गाडीसुद्धा तुम्ही इथे पार्क करू शकता. आणि इथे समोर दिसतंय ना, इथून आतमध्ये जाण्याची एंट्री आहे. पण मी इथे बघा हे सर्व आहे ना शूट केलेलं आहे. मला छान वाटत होतं सर्व तो परिसर बघून. खूप असं मनाला ते भावून गेलं. आणि कसं आहे ना, ते रिसॉर्ट पण आहे, नुसतं हॉटेल नाही, ते रिसॉर्ट आहे. तर तुम्हाला तिथे हवं ते आहे. म्हणजे तुम्ही तिथे जिम पण आहे, स्विमिंग पूल पण आहे. शिवाय तुम्हाला तिथे आणि जे म्हणजे असं नाश्त्याला, आता एखाद्यांना कसं हेल्थ कॉन्शियस आहे तर त्यांच्यासाठी तोसुद्धा नाश्ता तिथे त्यांनी ठेवलेला आहे. ज्यूस वगैरे सर्व प्रकारचे ज्यूसेस होते, सॅलॅड होतो, सगळं काही. हे बघा, आम्ही इथे थांबलेलो आहोत, कारण आम्ही जी रूम बुक केली आहे ना त्यांना 10 मिनिट होते बाहेर पडायला, त्यामुळे आम्ही तिथे बसलो. नंतर इथे बघा, मी जिमचं पण शूट केलेले आहे. आमचा तर इथे 1 दिवसाचाच मुक्काम होता, त्यामुळे मी काही जिम वगैरे नाही गेले. त्यानंतर बघा, इथे अगदी आमच्या ना रूमच्या समोरच इथे स्विमिंग पूल आहे. बघा कसा वाटला व्हिडिओ, नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. आणि तुम्हीसुद्धा ना इथे येऊ शकता. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच इथे या आणि गोव्याला भेट द्या. बघा किती सुंदर वाटतं.